आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दळवी सर, इंद्रजित देशमुख सर, युनिकचे सर्व तुकाराम जाधव सर, विनायक औंधकर सर, मल्हार पाटील सर, शरद पाटील आणि आज सर्व या कार्यक्रमासाठी जे सत्कारमूर्ती आहेत ते सर्व सत्कारमूर्ती आणि उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, आज खरं तर मी होम पिचवर आल्यासारखं वाटतं आहे मला. कारण UPSC हा मी ज्यावेळेस सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस MPSC पासून सुरुवात केली आणि यश मला पहिल्यांदा UPSCने दिलं. त्यामुळं सत्कार समारंभ थोडासा MPSCचा थोडा लेट झाला, ठीक आहे. UPSCचा हा माझा शेवटचा अटेम्प्ट होता आणि लास्ट अटेम्प्टमध्ये मला UPSCमध्ये 514 रँक मिळाला आणि MPSCमध्ये माझा हा 5वा अटेम्प्ट होता आणि 5व्या अटेम्प्टमध्ये माझा 4था रँक मला मिळालेला आहे. तर या मागच्या 4 वर्षामध्ये मी PSI STI पासून सर्व परीक्षांमध्ये मला अपयश प्राप्त झालं आणि आज या 2012-13च्या मध्ये मला दोन्हीकडे यश मिळते. त्यामुळे थोडंसं तुमचं सातत्य आणि तुमच्यावरचा स्वतःचा आत्मविश्वास, जिद्द या ज्या गोष्टी असतात या तुमच्यासाठी खरोखर गरजेच्या आहेत. त्या जर नसतील तर तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकाव धरू शकत नाही आणि एक चांगलं यश, ज्याला समाज मान्यता प्राप्त आहे आणि प्रशासनामध्ये ज्यांच्याद्वारे एक चांगलं कार्य करता येतं असं यश तुम्हाला या मिळवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत आणि पुढे प्रशासनात गेल्या देखील या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आता MPSCने यावर्षी पूर्वपरीक्षेचा देखील पॅटर्न बदललेला आहे, जो UPSCच्या धर्तीवरच त्यांनी पूर्ण फॉलो केला आहे आणि मुख्य परीक्षेचा मागच्या वर्षीच पॅटर्न बदलला होता. त्यामध्ये 4 GSचे पेपर, 2 इंग्लिश मराठी. तर या दोन्ही बदलांसाठी तुम्ही UPSC आणि MPSC याचा एकत्रित अभ्यास करताल तर तेच फायदेशीर ठरणार आहे. कारण NCERT बुक्स किंवा जे राष्ट्रीय स्तरावरती जी पुस्तकं वापरली जातात UPSCसाठी, अशा पुस्तकांच्या आज जे तुम्ही पॅटर्न बघितला असेल, मेनची जी मागची आत्ता पेपर जे आले होते ते मुख्यतः UPSCचे जे मुलं तयारी करतात अशा मुलांच्या थोडेसे लाभदायक ठरणे होते असं मला वाटतं. कारण त्यामुळेच मी इथं आहे. त्या धर्तीवर ज्यांनी अभ्यास केला ते बरेचसे मुलं यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. बरेचसे MPSC UPSC दोन्ही एकत्र करणारी मुलं इथं आहेत. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास एकत्र करणं हा मला वाटतं आता गरजेचं झालं आहे. यावर्षी त्या प्रीच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर MPSCची मुलं आहेत तर ज्यांना UPSCच्या पूर्वपरीक्षेत चांगले मार्क्स आलेले आहेत पण MPSCमध्ये त्यांचा स्कोअर बराचसा कमी येतो आहे. त्यामुळे UPSC खरं तर सोपी झाली असं वाटतं आहे आता MPSCपेक्षा. मी आता थोडंसं इंटरव्ह्यूच्या बाबतीत सांगेल. मला इंटरव्ह्यूमध्ये MPSCमध्ये डॉक्टर वाईद सर होते. तर त्यांनी प्रश्न विचारला होता की हा जो पॅटर्न बदललेला आहे तो बदललेला पॅटर्न म्हणजे विद्यार्थी मिळत नाहीत अशी तक्रार येते, मुलींची संख्या खूप रोडावलेली आहे, तर तुला काय वाटतं की हे बदल योग्य आहे की अयोग्य आहे? तर मी त्यावेळेस त्या सरांना बोललो होतं की ह्या बदलांना थोडंसं मुलांना अडॅप्ट व्हायला वेळ लागेल. 1-2 वर्षामध्ये जी आज मुलींची संख्या थोडीशी कमी आहे, 45%चा क्रायटेरिया असल्यामुळे काही मुली यामध्ये पास क्वालिफाय झालेल्या नाही आहेत, पण पुढच्या 2-3 वर्षामध्ये 33%चा त्यांचा कोटा पूर्ण होईल आणि त्यासुद्धा मोठ्या संख्येने इथं उपस्थित असतील याचा मला खात्री आहे. आणि या बदलांमुळे एक जी पारदर्शकता आलेली आहे, तुम्ही जे इनपुट द्याल ते इनपुटला तुम्हाला आउटपुट नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे जितके कष्ट घेताल, जेवढा तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवताल तेवढं तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि UPSCमध्ये मला डॉक्टर रेड्डी सरांचं पॅनल होतं. त्यावेळेस रेड्डी सरांनी मला विचारलं होतं की तू अगोदर डॉक्टर आहेस की एक अधिकारी आहेस? तर मी त्यांना सांगितलं होतं की मी एक शेतकरी फॅमिलीतनं आलेलो आहे आणि मी अगोदर शेतकरी आहे, त्यानंतर एक व्यावसायिक डिग्री मिळवल्यामुळे एक डॉक्टर आहे आणि आता अधिकारी झाल्यानंतर मी एक अधिकारी, जी मला जबाबदारी मिळेल ती कोणत्याही जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने 100% माझं योगदान त्यामध्ये देईल. आणि हीच मला वाटतं आज आपली सामान्य माणसाची जी नाळ ओळखून तुम्ही कार्य करणार आहात ते खूप मोठं गरजेचं आहे. चंद्रकांत दळवी सर हे तुमच्यासाठी मला वाटतं सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहेत. हे खूप गरजेचं आहे. सामान्य जनतेसाठी तुम्ही या ठिकाणी जात असता, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून असतात, त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करणं हे मला वाटतं गरजेचं आहे. माझ्या या यशामध्ये युनिक अकॅडमीचे शरद पाटील सर असतील, विनायक औंधकर सर इथे आहेत, ते सध्या आता अधिकारी झालेले आहेत. ज्यावेळेस मी सुरुवात केली ती क्लास केले त्यावेळेस ते आम्हाला शिकवायला होते. तुकाराम जाधव सर देखील पॉलिटिकल सायन्सला मला शिकवायला होते. त्या सरांचं प्रत्येक वेळी मार्गदर्शन मला प्राप्त झालं. मुलाखतीच्या वेळी देखील यांचं खूपसं मार्गदर्शन मला मिळालं. त्यामुळे युनिक अकॅडमीची बुकच्या बाबतीत मला खरं सांगावं लागेल, कारण युनिक अकॅडमीचे जे स्टँडर्ड युनिक अकॅडमीने MPSCच्या बुक्समध्ये आणलं आहे ते खूपच वाखाणण्याजोगं आहे. UPSC आणि MPSC अशा दोन्ही स्पर्धा परीक्षांसाठी हे साहित्य खूपच दर्जेदार आहे. तुम्ही दिल्लीला जाऊन अभ्यास करणं ही आता गरज उरलेली नाही आहे.
MPSC मध्ये आता युनिकने जे क्लासचा दर्जा आणि संदर्भ साहित्याचं निर्माण केले ते खूपच चांगलं आहे आणि त्याद्वारे तुम्ही एक मोठं यश दोन्हीकडे मिळवू शकता. त्यामुळे युनिकचं मी खरं मनापासून खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मला हे यश प्राप्त झालं. शेवट मी एक हे सांगू इच्छितो की जे नवीन तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक माझा सल्ला राहील की स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःवरचा आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे. अपयश आलं तरी अपयशाला न भीता पूर्ण जोमाने परत तयारीला लागा. यश तुम्हाला नक्की मिळेल. सातत्यपूर्ण तयारी आणि तुमचे जे लेखन कौशल्य असतील, वाचनही असेल, या गोष्टी तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील. यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जे तुमच्या क्लासमध्ये असतील तिथे सांगितल्या जातात. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद.